हळद लागली बैगन नवरी नटली हे गाणं तुम्ही आजवर खूपदा ऐकलं असेल, पण आता हळद लागली आणि नवरी सुजली अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि नवरी नुसती सुजलीच नाही तर हळद लावल्यामुळं तिला फार व्हेंटिलेटरवर न्यायची वेळ आली आहे। नवऱ्याचं देखील तोंड हळद लावल्यामुळे चांगलंच सुजलं। हे प्रकरण मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातलं आहे। खरगोन मधल्या कसारवत गावातल्या राखीचं लग्न ठरलं होतं। लग्नापूर्वीचे सगळे विधी धूमधडाक्यात झाले आणि हळदीचा मुख्य कार्यक्रम सुरू झाला। मानाच्या सवासण्यांनी राखीला हळद लावली, पण त्यानंतर काही वेळातच राखीचा चेहरा सुजायला सुरुवात झाली। तिचे ओठ सुजले, तिच्या सगळ्या अंगावर लाल रंगाचे चट्टे उठायला लागले। वऱ्हाडींनी प्रसंगावधान राखत नवरीला दवाखान्यात नेलं, तोपर्यंत नवरा सुद्धा सुजला होता, त्यालाही दवाखान्यात न्यावं लागलं। नवरीची परिस्थिती इतकी गंभीर झाली की तिला इंदोरच्या मोठ्या रुग्णालयात चक्क व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं। या प्रकरणी रुग्णालय प्रशासनानं माध्यमांशी बोलताना सांगितलं की गेल्या एका आठवड्यात एकट्या MY रुग्णालयात हळदीच्या ॲलर्जीची 4 ते 5 प्रकरणं आली होती। त्यातल्या एका रुग्णाला अगदी व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं होतं। याला कारणीभूत बाजारात मिळणारी भेसळयुक्त हळद आहे। लग्न सराई चालू असल्यामुळे हळदीला मोठी मागणी आहे। बाजारात याच मागणीचा फायदा घेत छोटे दुकानदार भेसळयुक्त केमिकल मिसळलेली हळद विकतात, ज्याचा थेट परिणाम हा आरोग्यावर होतो। या प्रकरणी आता स्थानिक पोलीस भेसळयुक्त हळद पुरवणाऱ्या पुरवठादारांचा शोध घेत आहेत।